काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये खासदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेतला। या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गोहिनकर, काँग्रेसचे नेते सुरेश सापुरे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत खासदार शिंदे यांनी खासदार फंड आणि जिल्हा परिषदेच्या विविध निधींचा आढावा घेतला। जिल्हा परिषदेतून काम वाटप होता त्याचे 60-40 असे प्रमाण ठेवण्याच्या सूचना केल्या। सोलापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघातील काही भाजपचे आमदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे अडवतात, त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालावे। खासदार निधी आणि आमदारांच्या निधीचा काय संबंध असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। काँग्रेस कार्यकर्त्यांची कोणतीही कामे थांबवू नका, अन्यथा मला विभागीय चौकशी लावण्यास भाग पाडू नये अशीही कठोर भूमिका खासदार प्रणिती शिंदे यांनी बैठकीत मांडली। या बैठकीत अनेक विषयांवर सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश सापुरे यांनी प्रश्न उपस्थित करत त्यांची सोडवणूक करण्याची मागणी केली। अक्कलकोट आणि मंगळवेढा या 2 तालुक्यात भाजपच्या आमदारांनी जिल्हा नियोजन समितीतून काही कामे थांबवली आहेत, त्याच विषयावर सर्वाधिक चर्चा झाल्याची माहिती मिळाली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।